नमस्कार शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी करताना जर तुमच्या चुकीच्या पद्धतीने माहिती अपलोड झालेली असेल तर ते डिलीट करून किंवा एडिट कशा पद्धतीने करायचे या संदर्भात माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहे, तर ई पीक पाहणीची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। त्यानंतर इथं आपला महसूल विभाग यामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक की पुणे। तर आपला अमरावती विभाग येते, तर आपण अमरावतीवरती क्लिक करणार आहे। यारोवरती क्लिक करायचं आहे। तर ज्यांना कोणाला ई पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर इथं थोडं लोडिंग घेईल। त्यानंतर इथं आता आल्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। खाली जे काही नोंदवण्यात येईल सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा। आपला सांकेतिक नंबर आपल्या मोबाईल नंबरवरती जाईल। सांकेतिक नंबर इथं आलेला आहे, तर इथं सांकेतिक नंबर आपण टाकून घ्यायचा आहे। लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता यामध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत। तुम्ही जर याआधी नवीन खातेदाराची नोंदणी केलेली नसेल तर लगेच करून घ्या। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। खातेदाराचे नाव इथं सिलेक्ट करायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे। तर इथं आता आपण ॲप्लिकेशनमध्ये इंटर झालेलो आहोत। तर पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर ज्यांची कोणाची ई पीक पाहणी तर राहिलेली असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला पीक विमा भरपाई अतिवृष्टी अशा कोणत्याच प्रकारची इथं मिळणार नाही। तर आता पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे। त्यानंतर इथं तुम्हाला दुरुस्ती करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाची माहिती इथून दुरुस्त करू शकता, किंवा तुम्हाला नष्ट करा यावरती माहिती नष्ट करून तुम्ही पुन्हा ई पीक पाहणी करू शकता। तरी या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर तुम्ही किती पिके ॲड केलेली आहे ते तुम्हाला इथे दिसेल, तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमची पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून। तरी लवकरात लवकर तुम्ही जर चुकीचे कोणी विहीर अपलोड केलेली असेल, बोरवेल चुकीचं पीक अपलोड केलेलं असेल तर 48 तासाच्या तुम्हाला एडिट किंवा यामध्ये दुरुस्ती यामध्ये माहिती करू शकता। 48 तासानंतर तुम्ही यामध्ये कोणताच बदल करू शकणार नाही। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।